नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे साहिल मार्ग यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज आहे गेंदा या ठिकाणी, धाडगाव तालुक्यामध्ये येतं, नंदुरबार जिल्ह्यामध्ये। आणि इथं येण्याचं विशेष कारण म्हणजे इथली सातपुड्याची पर्वत रांग तुम्हाला दाखवणं, इथला निसर्ग तुम्हाला दाखवणं आणि एका स्पेशल ठिकाणी मी जात आहे आणि ते पण तुम्हाला मी पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल। हा जो रस्ता तुम्हाला दिसत आहे हा जातो राईटला उमराणीकडे आणि सरळ जो जातो तो निमखेडी आमला आणि थेट गेंदा। तर हा रस्ता पकडून आपल्याला थेट गेंदा जायचं आहे। मागच्या टायमाला धाडगाव ते भुशा असा व्हिडिओ केला होता, आज धाडगावपासून गेंदा असा व्हिडिओ करतोय। पण इथंही रस्ता खराबच आहे, त्या साईडलाही रस्ता खराबच होता। समोरचा सीन बघा तुम्ही, एवढ्या एरियामध्ये फक्त आम्हीच आहेत बरं का। आणि पूर्ण सुकलेलं जंगल, इथलं जंगल तर काही उरलेलंच नाही, जे पण आहे ते पूर्ण सुकलेलं आहे। धाडगावपासून 10 किलोमीटर येऊन गेलो आहे आणि धाडगाववरून जे समोर डोंगर दिसतात ना, मी त्याच डोंगरामध्ये जाते। आणि मागचं सीन बघा तुम्ही, समोरचा घाट बघा, आपल्याला तो घाट क्रॉस करायचा आहे आणि त्या साईडला जायचं आहे डोंगराच्या। तर रस्ता सध्या तरी इथं थोडंसं चांगला लागला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला घाट चढायला इतकं काही हार्ड वाटणार नाही। इथं पावसाळ्यामध्ये चांगली दरड कोसळत असेल, कारण दगडा बघा तुम्ही साईडला। तरी रस्ता चांगला आहे यार, कारण आम्ही डोमखेडी, भुशा, मणिबेली या ठिकाणी गेलो ना, तर तिथले रस्ते खूपच कच्चे वाटतात मला। मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला जी क्लिप दाखवली ना, त्याच्यात जो घाट दिसत असेल, आपण त्या घाटाच्या पीकवरती आलोय आणि रस्ता बघा तुम्ही आणि खालचं सीन बघा यार, खूप उंचावरती बरं काय, चालत तगडा घाट आहे। इथं येत असताना तुम्ही थोडी काळजी नक्कीच घ्या, कारण आपल्या दोन्हीही साईडला दरी आहे खोल, साईडला रेलिंग्स नाही आहे बिलकुल। जंगल बऱ्यापैकी नाही आहे इथं, आणि जंगल राहिलं तरी हे पानझडी वन आहे। ह्या टायमामध्ये बरंचसं जंगल सुकून जातं, त्यामुळे आपल्याला खूप लवकर इथला जो निसर्ग आहे ना, तो सुकलेला पाहायला भेटतो, ओसाड पाहायला भेटतो। आणि समोर रस्ता कसा पोखरलाय बघा यांनी, काय सीन आहे यार, एक नंबर एक नंबर। बरेचसे लोक रायडिंग करण्यासाठी हे व्हिडिओ बघतात, त्यांना मी डेफिनेटली सांगेल की इथं या, चांगली राईड करा, पण थोडी काळजी घ्या, कारण रस्ते आणि इथला एरिया तुमच्यासाठी नवीन असतो। व्हिडिओ जेव्हा सुरुवात करतो ना, सुरुवातीला ना एकदम मूड लो असतो बरं का, पण जसं सातपुड्यामध्ये प्रवास करतो, एंटर होतो आणि तिथून जे नजारे दिसतात ना, ॲटोमॅटिकली मूड ॲक्टिव्ह होऊन जातो। ॲड्रेनलिन बूस्टर यार। आणि हे का सांगतो ना, ते समोरचं सीन बघून तुम्हाला समजेल। अक्षरशः आम्ही डोंगराच्या पीकवरती पोहोचलेलो आहे आणि समोरून जे तुम्हाला सीन दिसतं ते यार, कोणत्या शब्दामध्ये मी एक्सप्लेन करू हे समजत नाही। एक नंबर व्ह्यू, एक नंबर। आणि माझ्या तुम्ही राईट साईडला बघा, ते पूर्ण पसरलेले डोंगर, मागचा सीन तुम्हाला दिसत आहे, ह्याच्यावरून अंदाज लावा की सातपुडा किती भव्य असेल। कारण मी इतक्या उंचावरती आहे की मला खालचे जे डोंगर आहेत ना, ते स्पष्ट दिसत आहे। आणि ती नदीने कसं वळण घेतलेलं आहे बघा, ते वळण पण मला स्पष्ट दिसत आहे। काही डोंगर उंच आहेत तर काही डोंगर त्यांची उंची कमी आहे आणि जबरदस्त यार। समोरचं जंगल तुम्ही बघा, डोंगराच्या उतरत्या भागावरती आपल्याला बऱ्यापैकी झाडं पाहायला भेटतात आणि ती नदी कशी बघा, तर ही नदी पूर्ण ह्या डोंगरांमधून वेळखा घालून त्या साईडला जाते नर्मदेकडे। जंगल इथं इतकं दाट नाही आहे, पण पानझडी वन असल्यामुळे आपल्याला खूप बोडखं जाणवतं, तरी देखील बऱ्यापैकी झाडं आहेत त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण ओसाड भाग पाहायला भेटतो आणि तो डोंगर बघा। तर आपल्याला हे पूर्ण डोंगर क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे। समोरचं सीन बघा तुम्ही, घाट बघा, घाट। लोकांनी सातपुड्याचा चांचली बघितला, देवघोईचा घाट बघितला आहे, तोरमाळचा घाट बघितला असेल, पण हे असे घाट आहेत आणि असे रस्ते आहेत ना, जे कदाचितच कोणी बघितले असतील। स्थानिक लोक येतात इथे जास्त, पण आपल्यासाठी नवीन आहेत यार।
रस्ता बघा, उगीच लोक लद्दाख जातात. सातपुड्यामध्ये लद्दाखपेक्षाही खतरनाक गोष्टी आहेत आणि हेच आपल्याला दाखवायचे व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच लाईक करा यार व्हिडिओला. कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटतोय. सातपुडा व्हॅली बघा, लोक स्पिती व्हॅली दाखवतात, आपण सातपुडा व्हॅलीमधून प्रवास करतोय आणि ते पण प्राऊडली सांगतो की आपण सातपुडा व्हॅलीमधून प्रवास करतोय. मजा येते यार सिरियसली. आपल्या भागामध्ये आपल्या मातीमध्ये ट्रॅव्हल करण्याची जी मजा आहे ना ती नाही सांगू शकत. खूप सुंदर, अद्भुत. थोड्या उन्हाच्या झळा लागत आहेत पण ते कॉम्प्रोमाइज करू शकतो आपण या गोष्टीसाठी, समोरच्या सीनसाठी. समोरचं जे तुम्हाला डोंगर पोखरलेला दिसू राहिला ना, आता इथून आपण एक डोंगर रांग पार करतोय, दुसऱ्या डोंगर रांगेमध्ये प्रवेश करतोय आणि इथून अस्सल प्रवासाची अस्सल घाटाची सुरुवात होते. कारण आपल्या डावी साईडला खूप जबरदस्त खोलदरी बरं का, आणि ते डोंगर बघा साईडचे. घे ना इथे शॉट घे ना. एकंदरीत जर तुम्ही इथलं सीन बघितलं तर हा जो घाट आहे ना हा कंटिन्यू उतार आहे आणि चढताना कंटिन्यू चढायचा, ते पण तीव्र स्वरूपाचा. तर असं नाही की थोडाफार आपल्याला एक ब्रेक भेटतो नंतर मग स्लोप भेटतो, तसं नाही आहे. कंटिन्यू चढ आहे, कंटिन्यू उतार आहे. तर मला प्रश्न पडतो की इथले लोक इथं गाड्या चालवत कशी असतील. आणि आपल्या लेफ्ट साईडला एकदम खोल दरी आहे यार. समोरचं जे सीन बघा तुम्ही, ह्या नदीने कशी विळखे घातलीत बघा, वळणं बघा नदीचे, आणि पूर्ण डोंगरांना शिरून ही नदी थेट जाते. आणि निसर्गात ओसाड जरी दिसत असला ना तरी चांगलं वाटतंय. ते झाडं बघा आणि ते रस्त्यांची बघा नकाशे कसे दिसतात, खूप अद्भुत आहे. आणि आपल्याला हा रस्ता क्रॉस करून पुढे जायचं आहे आणखीन. या ठिकाणी डोंगरांची रचना खूप अलगच पाहायला भेटते यार. एका साईडला जर बघितलं तर खोल डोंगर आणि रे 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 खराब रस्ता. एका साईडला जर बघितलं तर उंच असे डोंगर आणि त्याच्या बिलकुल विपरीत पसरलेले डोंगरांच्या पर्वतरांगा. म्हणून तर निसर्ग अनप्रिडिक्टेबल असतो, प्रिडिक्ट नाही करू शकत निसर्गाला. इथले लोक गाड्या कशा चालवतात इथं त्यांनाच माहिती, त्यांची सवय झालेली आहे. आणि बघा तुम्ही हा उतार बघा. अमल वळवे यांचा व्हिडिओ मी बघितला होता, त्यांनी गाडी चढवताना खूप मशागत केली होती या ठिकाणी. 4 व्हीलर घेऊन आलो तिथे आणि मला समजत नाही की इथले लोक गाडी कसे चालवतात. बऱ्यापैकी डोंगर उतरून गेलेलो आहे आणि कदाचित आपल्याला पुन्हा एक डोंगर चढावा लागेल. धडगावपासून 13-14 किलोमीटर येऊन गेलो आहे आणि निमखेडी येऊन पोचलो आहे. आणि इथून थेट आता गेंदात जाऊ. गेंद्याचे पाडे इथूनच सुरू होतात आणि ह्या गावाचं नाव आहे निमखेडी. निमखेडी बघा कसं बसलेलं आहे, डोंगराच्या बिलकुल मधोमध सातपुड्याच्या कुशीत बसलेलं सुंदर असं गाव आहे. पण थोडं ओसाड दिसतं, प्रॉब्लेम हाच आहे. पण इथल्या लोकांना हे जीवन जगण्याची सवय झालेली आहे. आपल्यासारख्या लोकांना इथं थोडं कठीण वाटतं, पण हे लोक जगतात यार हे जीवन. अस्सल आदिवासी जीवन आहे, अस्सल डोंगरातलं जीवन इथलं. तुम्ही लडाखचे रस्ते बघितले असेल की दोन्ही साईडला डोंगर आहेत आणि मधोमध रस्ता. तसंच काहीतरी सीन दिसू राहिले इथं. आपल्या दोन्ही साईडला डोंगर आहेत आणि मधोमध रस्ता आणि वरतून उन्हाचा प्रकोप. फेब्रुवारीच महिना आहे अद्याप तरी पण उन्हाचा प्रकोप बघा तुम्ही, जबरदस्त आहे. निमखेडीपासून 2 किलोमीटर येऊन गेलो आहे आणि गेंदा या गावाची सुरुवात होते इथून. आता कदाचित
हा कितवा पाडा आहे हे माहीत नाही, पण इथून गेंदा या गावाच्या वेशीवरती आपण येऊन पोचलो आहे. एक्झॅक्ट आपण गेंद्यामध्ये येतो ना, तर रस्त्याची कंडिशन थोडी चांगली पाहायला भेटली. इथं नुकताच बनवलेला रस्ता आहे वाटतं. किती काय टिकल हे मला माहीत नाही, पण गाव सुंदर आहे खूप. आम्ही अजूनही गेंद्यामध्येच आहे आणि आमची जी फायनल डेस्टिनेशन आहे ना, ती आहे गेंदा व्हॅली. तर तो तर मी डेफिनेटली दुसरा पार्ट बनवेल, पण धाडगावपासून ते गेंद्यापर्यंतचा रस्ता कवर करायचा होता म्हणून हा व्हिडिओ विशेषतः बनवतो आहे. पण इथं आल्यानंतर हे गाव मला कंडिशनली चांगलं वाटलं यार. जसं की डोमखेडी बघितलं, भुशा बघितलं, त्याच्यापेक्षा तर हे थोडं बेटरच आहे. थोडाफार का असे ना, इथं थोडीफार का असे ना डेव्हलपमेंट पाहायला भेटते. गेंदा व्हॅली हीच आहे ना. संपला बाबा प्रवास आणि येऊन पोचलोय गेंद्याला. हा प्रवास इथपर्यंतच होता, पण व्हिडिओ संपलेला नाही आहे. दुसरा पार्ट बनवते, दुसरा पार्ट नक्कीच बघा. तर धाडगावपासून ते गेंद्यापर्यंतचं जे अंतर आहे ते मला वाटतं की 15 ते 16 किलोमीटरचं अंतर असेल. पण घाट सेक्शन आणि रस्ता खूप रिस्की आहे. येताना थोडी काळजीच घ्या, सांभाळून या. आणि इथं येण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले धाडगाव यावं लागेल. धाडगावपासून तुम्हाला वरखडी यायचं आहे. वरखडीवरून आपण डायरेक्ट बिलगाव रस्ता पकडून थेट गेंदा येतो. तर टोटल मला वाटतं 15-16 किलोमीटरचाच प्रवास असेल हा. पण प्रवास जबरदस्त यार. या नक्कीच या, काळजी घ्या. पण इथं येत असताना इथल्या लोकांना, इथल्या निसर्गाला आपल्यापासून काही नुकसान होणार नाही याची नक्कीच तुम्ही काळजी घ्या. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या. लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा.